श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली. जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछेल तो ते लाहो. इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर या न्यायाने मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला, तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादांनी शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कोणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 350 वर्ष झाली. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4500 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेडिया भेटला. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरांनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला. संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भावचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला. ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला. भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भावबंद मानलं, वृक्षवल्लींना सोयरं मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यामधला गाथ्याचा नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथ्याचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय
त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल.